नमस्कार रसिक प्रेक्षकांनो, आपली नाती या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. नातं म्हटलं की प्रेम, विश्वास आणि आदर डोळ्यासमोर येतो. पण कधीकधी याच नात्यांना काळिमा फासणारी अशी एखादी घटना घडते, ज्यावर विश्वास ठेवणं कठीण होतं. आजची ही सत्य घटना लखनौमधील आहे, जिथे एका मुलाने आपल्या वडिलांची निर्घृण हत्या केली. संधी मिळाली असती तर उरलेल्या शरीराचेही तुकडे करून मी विल्हेवाट लावली असती. हे भयंकर शब्द आहेत अक्षत प्रताप सिंहचे, ज्याने आपल्या जन्मदात्या वडिलांची मानवेंद्र सिंह यांची हत्या केली. नेमकं काय घडलं? 20 फेब्रुवारीच्या पहाटे 4:30च्या सुमारास बाप-लेकांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. वादाचं कारण होतं करिअर. वडिलांना वाटायचं की मुलांनी नीट परीक्षा देऊन डॉक्टर व्हावं. पण अक्षतला मात्र रेस्टॉरंट किंवा लॉनचा व्यवसाय करायचा होता. हा वाद इतका विकोपाला गेला की अक्षतने रागाच्या भरात वडिलांची परवानाधारक बंदूक काढली आणि त्यांच्या डोक्यात गोळी झाडली. मानवेंद्र सिंह यांचा जागीच मृत्यू झाला. हत्या केल्यानंतर अक्षत घाबरला नाही, तर त्याने पुरावे नष्ट करायला सुरुवात केली. त्याने वडिलांच्या मृतदेहाचे तुकडे केले. शरीराचा काही भाग एका निळ्या रंगाच्या ड्रममध्ये भरला. डोके धडापासून वेगळे करून कारमध्ये ठेवले आणि 21 किमी दूर नेऊन निर्जन स्थळी फेकून दिले. घरी परतल्यावर त्याने पुरावे पुसण्यासाठी कार पूर्णपणे स्वच्छ केली. मित्रांनो, धक्कादायक बाब म्हणजे ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा अक्षतची 11वीत शिकणारी धाकटी बहीण तिथेच होती. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या वडिलांना पाहून ती सुन्न झाली होती. पण क्रूर अक्षतने तिलाही सोडलं नाही. जर कोणाला काही सांगितलंस तर तुलाही गोळी झाडेन, अशी धमकी देऊन त्याने तिला घरातच कैद करून ठेवलं होतं. घटनेनंतर 3 दिवसांनी म्हणजे 23 फेब्रुवारीला हा निर्दयी मुलगा स्वतः पोलीस ठाण्यात गेला आणि वडिलांच्या बेपत्ता होण्याची तक्रार FIR नोंदवली. पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा लोकेशन काकोरी भागात मिळालं, पण मोबाईल गायब होता. संशयाची सुई अक्षतवर फिरली. सुरुवातीला त्याने वडिलांनी आत्महत्या केल्याचा बनाव रचला, पण पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने आपला गुन्हा कबूल केला. मानवेंद्र सिंह हे मूळचे जौलानचे होते. त्यांचे वडील पोलीस दलातून निवृत्त झाले होते. 9 वर्षापूर्वी पत्नीच्या निधनानंतर मानवेंद्र आपल्या मुलासाठीच जगत होते. पण ज्या मुलांसाठी त्यांनी स्वप्न पाहिली, त्याच मुलाने त्यांचं आयुष्य संपवलं. मित्रांनो, रागाच्या भरात घेतलेला एक निर्णय संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. आज एक बहीण आपल्या वडिलांना गमावून बसली आहे आणि तिचा भाऊ तुरुंगात गजाआड आहे. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच सत्य आणि मनाला भिडणाऱ्या कथांसाठी पाहत राहा आमचं चॅनल आपली नाती. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.